नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या जे भाऊ या ऑफिशियल चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत कुसुमाग्रज स्मारक नाशिक येथे. सुंदर अशी छानशी अशी सजावट या ठिकाणी केलेली आहे. माळा, लाइटिंग, छानसा अशा सर्वीकडे उजेड आणि प्रकाश या ठिकाणी टाकलेला आहे. झाडावरती या ठिकाणी मोठा छान प्रकाश टाकलेला आहे. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांची जयंती, म्हणजे आपण मराठी भाषेतील 27 फेब्रुवारी साजरा करतो. तर 27 फेब्रुवारी ते 10 मार्च या दरम्यान असे विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम ह्या ठिकाणी साजरे केले जातात. आणि दरवर्षी एक वर्षाआड जनस्थान पुरस्कार आणि दुसऱ्या वर्षी गोदावरी पुरस्कार, म्हणजे ही रुटीन दरवर्षी अशी असते. एक वर्षी जनस्थान, एक वर्षी गोदावरी पुरस्कार, अशा प्रकारची रुटीन असते. छान असे फुलमाळा, विविध प्रकारचे असे लाईट या ठिकाणी टाकलेले आहेत. छानसं असं या ठिकाणी ग्रंथालय एक आहे, जे की भारतातच नाही तर बाहेर देशामध्ये सुद्धा या ठिकाणाहून पुस्तके जात असतात. मुलांसाठी छान अशी या ठिकाणी अभ्यासिका सुद्धा आहे. कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जो काही खजिना आहे ज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा, ज्यांनी पुस्तक रूपाने त्यांनी आपल्याला दिलेला आहे, तो ह्या स्मारकामध्ये जतन करण्यात आलेला आहे. तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठान, जे की टिळकवाडी या ठिकाणी आहे, या ठिकाणी त्यांच्या दैनंदिन ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणी सांभाळून ठेवण्यात आलेल्या आहेत सर्व प्रकारच्या. कुसुमाग्रज स्मारक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान हे दोन्हीही